नाराज नहीं थे, ऐसा मतलब कि अगर कोई गद्दार जिसकी उनकी सरकार गिरा ऐसे गद्दार की छत के नीचे जाकर ऐसी मीटिंग करे तो इससे एक बड़े नेता की क्रेडिबिलिटी कम होती. शरद पवारांची क्रेडिबिलिटी कालच्या घटनेमुळे कमी झाली. एकनाथ शिंदेच्या केबिनमध्ये मीटिंग केली. काल सीमा प्रश्नावरची बैठक होती आणि ती बैठक झाल्यानंतर आमच्या विधिमंडळाच्या सर्व सदस्यांनी व त्यानंतर लिफ्टमधून दुसऱ्या मजल्यावरून तळ मजल्यावर आल्यावर गाडीकडे जाताना सगळ्यात जवळची केबिन कुठली, ऑन द वे पायऱ्यांच्या जवळ असणारी उपमुख्यमंत्र्यांचं एक दालन आहे, ती जवळची केबिन होती. ते चालत होते आणि त्यामुळं त्यांना जास्त अंतरावर नेऊन चालवणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की या ठिकाणी आपण बसू आणि चर्चा करू. त्यामुळं सर्व विधानसभेचे सदस्य एकत्रित बसलो. एक दोन खासदारही होते आमच्या पक्षाचे. चहापान झालं आणि साहेब गेले. आता विधानसभेतल्या कुठल्या दालनात बैठक घेतली, कोणाच्या दालनात, ही कोणाच्या मालकीची दालनं नसतात. ही सर्वांचं विधानमंडळ आहे आणि सोयीसाठी जर एखाद्या दालनात जर जाऊन बसलं तर त्या दालनाचा माणूस होतो किंवा त्या व्यक्तीबद्दलच्या अशा पद्धतीचा आक्षेप घेणं हेही मला वाटतं संजय राऊतांनी योग्य केलं असं मला वाटत नाही. क्रेडिबिलिटीचा शरद पवार साहेबांना देशातल्या सर्व पक्षाचे सगळेच लोक त्यांच्याशी बोलत असतात, येत असतात, भेटत असतात आणि त्यामुळं याच्यात मला वाटत नाही की क्रेडिबिलिटीचा इश्यू आहे. त्यांनी ज्याच्यावर आक्षेप घेतलाय आणि संजय राऊत साहेबांना काय सगळ्यांनाच माहिती आहे की इथलं प्रत्येक दालन हे सर्वांचंच आहे. शेवटी त्या दालनावर त्या मंत्री महोदयांची पाटी असली तरी सोयीनुसार ते दालन वापरण्यात आलं. त्याच्या बाबतीत आक्षेप घेणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. पवार साहेबांची प्रकृती लक्षात घेता त्यांना चालण्याचं अंतर कमी करण्यासाठी आणि त्याच्या पलीकडे लगेच पुढं पायऱ्या असल्यामुळे तिथून पुढं उतरून गाडी तिथं मागच्या बाजूला आणण्यात आलेली होती. तिकडं जाणं हे सोयीचं होतं आणि त्यासाठी त्या दालनाचा वापर करण्यात आला. नियमांचं पालन केलं नाही जर आम्ही जाऊन अजित पवारांच्या दालनामध्ये बैठक घेतली तर असं होईल की आम्ही एफडीएच्या विरोधात केली. त्यांना सुचवायचं की तुम्ही एफडीएच्या विरोधातच जवळपास जाऊन ही बैठक घेतली. प्रतिष्ठेच्या कल्पना वेगळ्या असतात, त्यांची कल्पना वेगळी दिसते. असं कुणाच्या दालनाचा वापर केल्यानंतर प्रतिष्ठा प्रदान होते हे याच्याशी आम्ही सहमत नाहीये. मी स्वतः विधानमंडळात इथं असताना मी बऱ्याच आमदारांना आम्हाला काही केबिन नाहीये, विरोधी पक्षाचा नेता म्हणून जागाही नाहीये आमच्या कुणाकडं विरोधी पक्षाकडं. त्यामुळं काही मंत्र्यांची दालनं आम्ही वापरतो. याचा अर्थ त्या मंत्र्यांना आम्ही मान्यता दिली असं होत नाही. त्यामुळं थोडं हे लॉजिस्टिक्सच्या दृष्टीनं विचार करून टाकलेलं आम्ही ती मीटिंग होती. बाकी त्याच्यापेक्षा वेगळं त्याला महत्व नाही. असं आहे की संजय राऊत यांच्याबद्दल, ते माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल मला माझे संबंध फार चांगले आहेत. पण ते चिडलेले दिसत आहेत याच्यात. पण माझी त्यांनाही विनंती आपल्या मार्फत आहे की असे कोणताही गैरसमज करण्याची आवश्यकता नाहीये आणि तसे सगळीच लोक सगळ्यांना भेटत असतात. अलीकडे कुणाला भेटलं याच्यावर बातम्या फार व्हायला लागलेल्या आहेत. हे मात्र तेवढंच खरं झालेलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण असं म्हणते की तुमच्या पक्षातले 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ आहेत की ते कधीही जातील, अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं. कुणी कुठं जाणार नाही. आमचे 8 खासदार एक जिन्सी आहेत, 10 आमदार एकसंघ आहेत. कुणी कुठं जाणार नाही. आणि मला हे कळत नाही की वारंवार असे प्रेडिक्शन्स करणे योग्य दुसऱ्या पक्षाबद्दल नाही. मग उद्या काँग्रेसचे विधानसभेच्या आमदारांच्या बाबतीत मी प्रेडिक्शन असं करायला लागलो तर कसं दिसतं. त्यामुळे एखादी घटना जर झालेली नसेल तर होईपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही. पण या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा होतोय का? या कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकण्याचं, कार्यकर्त्यांनी पडण्याचं कोणतं कारण नाही. सगळे शरद पवार साहेबांच्या निष्ठा ठेवून या पक्षात काम करतात. आणि पवार साहेब आल्यावर कालच आपण बघितलं सगळेच सदस्य एकत्रितपणाने साहेबांना भेटले. त्यामुळे पवार साहेबांच्यामुळं आम्ही सगळे निवडून आलेलो आहोत आणि पवार साहेबांचा पाठिंबा आम्हाला आहे. हे आमची समाजातली, महाराष्ट्रातली सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांना सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही.